मित्रांनो, हे आहे उजनी धरणाचं अथांग पाणी. जणू काही समुद्रच या करमाळा तालुक्यामध्ये, माढा तालुक्यामध्ये अवतरलेला आहे. सगळीकडे पाणीच पाणी. हे पाणी पाहून माणसाला खूप आनंद होतो की किती या भागाची प्रगती झालेली आहे, किती सुजलाम सुफलाम भाग या पाण्यामुळे बनू शकतो. पण मित्रांनो, वास्तव चित्र जर पाहिलं तर ते खूप भयानक आहे. हे पहा, या पाण्याची गुणवत्ता पूर्णपणे असा हिरवागार थर या पाण्यावर आलेला आहे. वेगवेगळ्या पान वनस्पती सडल्यानंतर, कुजल्यानंतर त्यातून होणारा दुष्परिणाम, शहरातून येणारं सांडपाणीयुक्त, रसायनयुक्त पाणी, कारखान्यांचं पाणी, यामुळं या धरणातील पाण्याची ही गुणवत्ता पहा, पूर्णपणे खराब. मित्रांनो, हे पाणी केवळ दूषितच झालं आहे असं काही नाही, तर या पाण्यापासून दूरपर्यंत दुर्गंधी येते. म्हणजे भविष्यकाळामध्ये या धरणाकाठी राहणाऱ्या लोकांना जर श्वासाचे आजार झाले, दम्यासारखे आजार झाले, तर काही नवल वाटायला नको. मित्रांनो, काही दिवसापूर्वी या उजनी धरणामध्ये राहू, सपर्निस, कटला, मरळ, वाम असे गोडवे मासे आढळायचे. परंतु आज या उजनी धरणामध्ये फक्त एकच प्रजाती जास्त प्रमाणात आढळते, ती म्हणजे चिलापी. जे मासे फक्त घाण पाण्यातच वाढू शकतात अशी ही प्रजाती आहे पहा, चिलापी. आणि ती चिलापीच या उजनी धरणामध्ये जास्त आढळते. त्याचं कारण म्हणजे हे असं दूषित झालेलं पाणी पहा. ज्या उजनी धरणामुळे हजारो एकराचा परिसर सुजलाम सुफलाम बनला, हजारो कुटुंब मच्छीमार व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह आनंदाने आणि अभिमानाने जगतात, तेच उजनी धरण आता धोक्यात तर येत चाललेली नाही ना. आज गरज आहे प्रत्येकाने याबाबत सकारात्मक आणि सतर्क राहण्याची. आज जर आपण सावध झालो नाही आणि हे प्रदूषण थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला नाही तर मात्र अवघड आहे. विशेष म्हणजे या धरणावर फक्त भारत देशातूनच नव्हे तर वेगवेगळ्या खंडांतून सुद्धा वेगवेगळे पक्षी हजारोंच्या, लाखोच्या संख्येने येतात, स्थलांतर करतात. परंतु आता या दूषित पाण्यामुळे त्यांचाही प्रश्न तयार होणार आहे. काही दिवसातच हे भयानक चित्र सर्वांसमोर येणार आहे. मित्रांनो, मी यापूर्वी अनेकदा सांगितलं आहे आणि आताही ते सांगेल, आपण जर वेळीच हा अतिरेक थांबवला नाही तर आपला विनाश अटळ आहे. विकासाच्या नावाखाली आपण या पर्यावरणावर जो अतिरेकी आघात करत आहोत, हे जर आपण वेळीच थांबवलं नाही तर आपलाही नंबर येणार. आपलाही शेवट नक्कीच होणार, तोही खूप भयानक.